नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा। शेतकरी मित्रांनो, पिकांना पोषण द्रव्यांची पूर्तता मातीमधून होते। माती सुपीक असली तर पीक निरोगी राहून भरघोस उत्पन्न मिळते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीची सुपीकता वाढवून तिला अधिक सुदृढ बनवण्यासाठी जैविक पद्धतीने अमृत पाणी कसे बनवावे हे बघूयात। शेतकरी मित्रांनो, अमृत पाण्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते। अमृत पाणी तयार करण्यासाठी 10 किलो गाईचे शेण, 500 ग्राम मध किंवा गूळ, 250 मिली मोहरीचे तेल आणि 200 लिटर पाणी लागते। 200 लिटर पाण्यात शेण, मध किंवा गूळ आणि मोहरी तेल मिसळावे। हे मिश्रण 3 ते 4 दिवस झाडाखाली झाकून ठेवावे। सकाळ आणि संध्याकाळी डावीकडून उजवीकडे काठीने तयार मिश्रण ढवळावे आणि 3 ते 4 दिवसांनी मिश्रण कापडाने गाळून तयार झालेला अर्क फवारणीसाठी किंवा ड्रिचिंगसाठी वापरावा। 15 लिटर पाण्यामध्ये 150 मिली अमृत पाण्याची फवारणी पिकांवर करावी किंवा 200 लिटर पाण्यातून एकरी ड्रिचिंग करावी। शेतकरी मित्रांनो, अमृत पाण्याचे हे मिश्रण सर्व पिकांसाठी उपयुक्त असून यामुळे मातीचे आरोग्य सुधारते, पिकांची वाढ होते, कीड नियंत्रण देखील होते व पिकांवर चकाकी येते, ज्यामुळे एकूणच उत्पन्न वाढ होते। अशा प्रकारे पिकांसाठी उपयुक्त अमृत पाणी बनवता येते। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।